इथं मस्त असा बाहेर काउंटर आणि इथं असे टेबल आणि आतमधल्या साईडला की हिरोवरून चाललेच आमचे क्रॉक्स. हाय हॅलो नमस्ते, मी राजे कोळी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. तर खूप दिवसानंतर व्लॉग येते. 3 हफ्ते झाले व्लॉग अपलोड नव्हता केला कारण की कॉलेजचं ॲडमिशन अँड ऑल चालू होता. तसं तुम्हाला माहिती आहे जस्ट 12 झाली आहे माझी. तर आता डिग्रीसाठी ॲडमिशन्स वगैरेसाठी खूप धावपळ होत होती म्हणून व्लॉग्स टाकायला नव्हते भेटत. पण आता ॲडमिशन वगैरे पण झालं आहे, आता खूप सारा फ्री टाईम आहे आपल्याकडं. तर आता मी अपलोड करेन व्लॉग्स से लगातार. आणि आजचा व्लॉग असा स्पेसिफिक नाही की मी काय करणार आहे. आज आमच्या लिसाची केस काढायची होती तर असं म्हणून व्लॉग बनवूया. लिसा कारण की तिची केस थांबा, तिची केस कशी झाल्या लिसा, तिची केस खूप घाण झाल्यात कारण की लगातार पाऊस पडतो असं तुम्हाला माहिती असेल आणि पाऊस थांबतच नाहीये. आज जरासा थांबलाय, जरासा ऊन दिसतोय म्हणून मम्मी बोलली आज धुऊया. आणि मम्मी पण घरात आहे, आज ट्यूजडे आहे म्हणून आज आम्ही लिसाची आंघोळ करणार आहोत. सगळ्यांचीच आंघोळ करायची, स्टफीची आणि स्पिटीची पण. आणि हिची केस कापायची आहेत बिकॉज हिची केस तशी दाखव आमची लिसा वलकतच नाहीये म्हणून तिच्या चांगली पोरगी बनवायची, तिला हिरोईन. चला चला हा चला चला आंघोळ करायला चला. फिरायला नाही फिरायला नाही ताईची मशीन काढून आणते. आपण तिची केस कापूया आणि त्यावर बसणार नाही. आता ट्रिमर पण आणलाय चार्ज करून मस्त. तिकडे वाट आणि सगळी टचली होणार सगळ्यांच्या समोर. तुला पण करायचं आहे? बस चल बस बस बस. आता जस्ट लिसाची केस पूर्ण काढून झाली आणि इथं बघू शकता तुम्ही किती सारी केस निघले आहेत. आता पूर्ण सगळं साफ वगैरे करते आणि लिसाची मम्मी आंघोळ करायला गेली आहे. तर आता मी ना हे साफ करून घेते आणि मग जेवते आणि मग मी संध्याकाळी चायनीजवरती जाणार आहे कारण की आमचा जो चायनीजचा इंटिरियर आहे ना तो पूर्ण चेंज केलाय. तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. म्हणजे पोरांची आता आंघोळ झाली आहे, सगळ्यांची झाली. आता चला चला लिसा इथं बघू, दाखव गोरी झाली का बघू. बाबा पण तोंड छोटा झाला, कापली अशी कशी काली काली. स्वीटी आणि शपी पण झाली. चला 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 चला. शपली म्हणजे सगळं आवडते, सगळं आवडते, सगळं आवडले जाड्या स्वीटू. चला लिसा चला चुकवू. तर आता मी जेवायला बसले, आधी जेवून घेते. आणि ऑब्विसली आज वरण भात आहे कारण की आज मंगळवार आहे आणि मंगळवारी आम्ही व्हेजच खातो, आमचा उपवास असतो. मी जेवून वगैरे घेते आणि मग थोडीशी झोपते आणि मग संध्याकाळी जेव्हा मी चायनीजवरती जाईन तेव्हा तुम्हाला सर्व दाखवेन की आमचा चायनीजचा लुक कसा चेंज केला आहे. तर आता डायरेक्ट संध्याकाळी भेटूया. तर आता मी चालले चायनीजवरती, मी निघून खालती आली आहे आणि तुम्हाला सर्व इंटेरियर वगैरे दाखवेन. हिरोवरून चाललेच आमचे क्रॉक्स. सेम सेम दे चावी. अच्छा बाय 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 बाय. एवढी लपायची गरज काहीच नव्हती. आता आपण जाऊया. जस्ट आली, स्कूटी लावली आणि हा बघा हा आता बाहेरचा लुक आहे. आधी काउंटर वगैरे इथे होता, आता सर्व उलटा केलाय कारण की पावसामध्ये ना काय इश्यूज पण नको व्हायला म्हणून. आता इथं मस्त असा बाहेर काउंटर आणि इथं असे टेबल आणि आतमधल्या साईडला किचन आहे आणि तिथं चिमणी वगैरे पण बनवलंय. म्हणजे आता सूप वगैरे काय बनवलं तरी इथं बाहेरच्या साईडला ना काय हवा नाही येत आणि आता साफ पण राहतो. असा इथून मस्त दिसतं असं बघायला. तर आता मी थोडा वेळ इथंच बसेन, 1 तास टाइमपास करत कारण की जास्त करून ना 4 ते 5 पर्यंत गिराक वगैरे नसतं. तर मी येऊन जस्ट बसते अशी आणि नंतर मी पप्पा येतील, तर भेटूया आपण आता नंतर. आणि आता ना आमचा मेन्यू कार्ड आहे ना तो पण पूर्ण चेंज झाला आहे. नवीन असा मेन्यू कार्ड बनवून घेतला आहे आम्ही.
इंटिरियरच्या सोबत हा पण. आणि जर तुम्हाला पण काय ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. तुम्हाला नेरूळ, शिरोळे, सिव्स आणि जुईनगरमध्ये फ्री होम डिलिव्हरीसुद्धा भेटेल 200च्या अबाव जर तुमची ऑर्डर असेल तर. आणि हां, नक्की ट्राय करा. आणि मेन्यूमध्ये पण खूप काय फरक आहे. अजून खूप फ्रँकी वगैरे पण ॲड झालेला आहे, तुम्ही ते सुद्धा ट्राय करू शकता. तर आता आम्ही घरी चाललेलो. मम्मी आली होती, पप्पासोबत चायनीज होते आणि आता मी मम्मीला घेऊन चाललेलो आणि तेवढाच पाऊस पडायला लागला. एवढा जोराचा पाऊस आलाय, मम्मी पण भिजले आणि मी पण भिजले. बघा, जास्त जोरात नाही आलो मम्मी. आम्ही निघलो तेव्हा अजिबात पाऊस नव्हता म्हणून आम्ही निघलो. मी पण भिजले ना, थांबायला लागेल. बघू. आणि आता आम्ही आत्ताच्या घरी आलो आणि आमचं मयू आणि आमची मयंचे दात दाखव, मयंचे दात दाखव दाखव. वंचू कसे दात आहे दादाचे. वाकडे ती इकडे, इकडे जा. मामीला नाव सांगते. काय बोलते दीदी? बोलते वाकडे ती इकडे दात आहेत मयंचे पण आहेत. वाकडे नाही आहेत. कुठे आहेत वंचू? तुझे आहेत नाही आहेत ना? ते दादाचे आहेत ना, दादाचे. बस करून बसलाय. गुड बॉय ना मयंक, गुड बॉय. सगळा होमवर्क करून बसलाय आणि आता आमचा मयंक डोरेमॉन बघते. हा, छोटे छोटे पेरू आले. मग मोठे झाल्यावर ते मयंक चोरून खाणार. मग मला दे, मला गिफ्ट कर. बोल राची दीदी माझ्याकडून तुला पेरू. मग मी तुला बोलीन थँक्यू मयंक. मग मला अजून गिफ्ट दे. ओके, डन? पक्का प्रॉमिस? ये डन. बघा वंशिका, प्रॉमिस केला आहे मी. हा, चल आता घरी. चला 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 आता चल. तर आता ना घरी आली मी आणि घरी आल्यावरती मम्मीने जेवण वगैरे केलं आणि मी चालूच नाही केली. जरासा अभ्यास होता कॉलेजचा, तो करत बसलेली. तर व्लॉगच्या बद्दल विसरूनच गेली. तर आता ऑन केलाय. आता रात्र झाले, आता जेवण वगैरे आणि मग झोपेन, कारण की सकाळचा कॉलेज असतो तर सकाळी लवकर उठायला लागतं. तर म्हणून आता मी हा व्लॉग इथे सेंड करते. तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या न्यू व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.